तर हे डाळिंब फोडून दाखवलंय. तर ह्याची क्वालिटी जर बघायचं म्हणलं तर दाणे आणि दाण्याची क्वालिटी तर एकदम खतरनाक दिसते. एकदम खतरनाक नुसतं चमचम चमकत आहे मोत्यासारखं. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून क्वालिटी काय असावी. आणि युनिक साईज आहे. एकदम साईज जबरदस्त दिसते. आणि क्वालिटीचं बघायचा विषय नाही. आता हातात धरतोय मी फळ तर एकदम हातात बसतच नाहीत फळ. आणि सगळी सारखी फळ आणि फळ कमी नाहीत असं वरून वाटतं पण फळ एकदम गच्च आहेत. आता जर उचलायचं म्हणलं तर खाली सगळे फळं आतून माल आहे सगळा पूर्ण आतून माल. आणि क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त आहे याची. पानाची काळुंकी बघा. पानाची काळुंकी वगैरे एवढी चमकदार आहे. एवढं स्टोरेज आहे पानामध्ये. खूप छान पद्धतीनं पानं सुद्धा डेव्हलप झालेली आहे. सर नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव संदीप कुमार शंकरराव मेहरे, राहणार करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. गाव करकम आहे. ही आपण जी डाळिंबाची बाग बघतो, आपण डाळिंबाच्या बागेमध्ये उभा आहे. तर बघतोय आल्यापासून तर डाळिंब खूप छान पद्धतीने तुमची बहार दिसतो डाळिंबात आलेला. तर ही डाळिंबाची व्हरायटी कोणती आहे? हे भागवा, साधा भागवा. साधा भागवा आहे. बरं म्हणजे साधा भागवा आहे. आल्यापासून नुसतं लाल भडक दिसते. म्हणजे ही कलरचं वैशिष्ट्य काय एवढा कलर दिसतो याच्यामध्ये? कलर यायचं कारण सगळं आपल्या सेंद्रिय झाडांना दिलेलं आहे पहिल्यापासून. भूमी चार्जर टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रोडक्ट सगळे वापरले. बरं भूमच्या टेक्नॉलॉजीचं सगळं वापरतात प्रॉडक्ट. बरं आणि त्याच्यामुळं ते तुम्ही साध्य केले एवढं. तर मला सांगा पूर्वी तुम्ही काय किती वर्ष झालं करताय? डाळिंब तसं आम्हाला 20 वर्षाचा अनुभव आहे. 20 वर्षाचा अनुभव आहे. हा. बरं पण आम्हाला पहिलं डाळिंब लावलं का नाही, पहिलं 2-3 वर्ष चांगलं डाळ उत्पादन निघायचं. हा. हळूहळू पुन्हा मध तेल्या हा त्याच्यात 4-5 वर्षात पुन्हा ती झाडं जायला तयार आहे. पण असं कंटिन्यू उत्पादन राहत नव्हतं. म्हणजे चढ उतार राहायचे. हा, समजा शाश्वती नव्हती उत्पादनामध्ये. नव्हती, रोप जास्त रोगानंतर जायचं जायचं. तर भावात तर नाही सापडत. म्हणजे हा. कुठलं ना कुठलं कारण असायचे. जास्तीत जास्त रोगाचा सामना तुम्हाला जास्त करावा करावं लागला. लागत होता. बरं जी अनुभव आहे तुमचा 20 वर्षाचा. हा. तुम्हाला 20 वर्षामध्ये छोटा अनुभव नाही. तुम्ही सगळे चढ उतार बघितलेले बघितले. डाळिंबामधले. तर मला सांगा ही जे ह्या वर्षीचं पीक तुम्ही लावलेलं आहे हे किती बहार आहे? हे दुसरं भार. दुसरा बहार बरोबर. तर ही दुसऱ्या बहाराला तुम्ही उपचार टेक्नॉलॉजी वापरली. ही कधीपासून ह्याला वापरलेली? हे सुरुवातीपासून वापरलं. झाड लावल्यापासून. झाड लावल्यापासून वापरलं. म्हणजे पूर्वी जी टेक्नॉलॉजी होती त्यामुळे तुम्ही रासायनिक वगैरे वापरत असाल पुढे जे काय तुमचा अनुभव आहे 20 वर्षाचा. तर आता लावल्यापासूनच वापरले. बरं तुमच्या टेक्नॉलॉजी झाड लावल्यापासून वापर. तुमच्या अनुभवामध्ये आणि ह्या वर्षी अनुभवामध्ये काय तुम्हाला नेमकं फरक काय दिसतो? ठीक आहे. हे ऑर्गॅनिक जेवढं झाडांना द्यायला लागलो बरं. तेव्हापासून झाडाचे स्टोरेज झाडापासून हा. गाडीचं स्टोरेज बरं हे म्हणजे बघितलं की लक्षात यायला लागलं ना आमच्या. बरं पहिला अनुभव होता आम्हाला. म्हणजे तुम्हाला जे स्टोरेजच्या बाबतीत हा. तुम्हाला चांगला फरक पडला. फरक पडला. पानं जी आहेत ती तुम्हाला वेगळी मोठी पानं, मोठी पानं पानाची साईज मोठी, बरं गाडी पूर्णपणे पिकलेली, काळी पडलेली काळी. म्हणजे काळीमध्ये स्टोरेज आहे हा. ते एकदम चांगलं चांगला आहे. दिसते ह्याच्या. शेंड्याचं सुद्धा बघा आपण. म्हणजे शेंड्याचं एवढा सुद्धा माल गाडी आहे. असे- हा. पण कुठं आता सगळीकडे बघतोय आपण सगळीकडे फिरून तर झाडाची वाढ चालूच आहे. एवढा चालूच माल आहे. असू सुद्धा ताण कुठलाच नाही. पिवळं झाड वगैरे ठीक आहे, नवीन सेटिंगच चालू आहे वर. नाही. झाड पिवळे वगैरे नाही असं काय नाही ना. ताण कशावरच नाही. बरं सगळे ड्रेस मध्ये झाडच येत नाही, झाड ड्रेस मध्ये येत नाही. आलंच नाही. बरोबर त्यांना सगळं मिळतंय थोडक्यात. बरं ड्रेस मध्ये अजिबातच आनंद. ओके पानाची साईज वगैरे ही जी आहे ना एकदम चांगली आहे. चांगली. जाडी हा, जाडी. खूप छान आहे. पानाची एकदम क्वालिटी चांगली आहे सर. म्हणजे आपण जर बघायचं म्हटलं तर पानाची रफनेस आणि स्टोरेज आहे ना हा, ती आणि खूप छान आहे. लांबी आहे भरपूर. हा लांबी आहे जाडी पण आहे जाडी. पसरट आहे. त्यामुळे फळाची बी चांगली क्वालिटी. हो म्हणजे पानामध्ये स्टोरेज साठलंय ना तर फळं पानाची पण मोठी. पानाची साईज होण्यासाठी बरं का भूमिका टेक्नॉलॉजी ग्रीन पॉवर जी आहे हा ती मी प्रत्येक औषधात टाकून फवारतो. सगळ्या औषधात ती ग्रीन पॉवर हा. त्याचा काय फायदा होतो? त्याच्यामुळं पानाची साईज वाढते हा. आणि पानं जेवढी मोठी तेवढी अन्नद्रव्य पानं जास्त तयार करते. बर. आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया अशा ढगाळ वातावरणात सुद्धा चांगली होती. चांगली होती. म्हणजे आता ढगाळ वातावरण एवढं आहे तर 15 दिवस झाला आमच्या इथं ढगाळ वातावरण आहे. हेच वातावरण आहे. पाऊस बी चालू. पाऊस बी चालू म्हणजे सूर्यप्रकाश जास्त नाही नाही, तरी पण रोग राहील काहीच नाही. तेल्या डांबऱ्या खरड्या तेल्या तर कुजवा. बघायलाच नाही. हा?
बघायलाच नाही. बघायला सगळ्यात नाही. आनंद काय आहे माहिती आहे का आम्हाला? हा. आमच्या पहिल्या तेलानंच बघायला गेलेले आहेत. पहिल्या नाही, पूर्वीच्या? पूर्वीच्या म्हणजे ह्या भागात तेल आहे. भरपूर आहे. हा. भरपूर तेल तेल आहे. असून पण तुमच्या बागावर डाग नाही, डाग नाही, पानावर टिपका नाही. पानावर सुद्धा टिपका नाही. टिपका नाही. अरे वा, हे कसं काय तुम्ही साध्य केलं? त्याला तुमचा टिपका बी नाही, ह्या भाग तर तेलाच आहे. हा, तेलाचा भाग असून आपण पहिल्यापासून झाडांनाच ऑर्गॅनिक केलेलं आहे सगळं. हा. टेक्नॉलॉजी बरं, ऑर्गॅनिक Green पद्धतीने शेती करताय. तर तुम्हाला मगापासून हेच म्हणायचं की मी ह्या वर्षी किंवा ह्या वेळेस ऑर्गॅनिक पद्धतीने जी बदल केलेला आहे केलेलं आहे. ते त्याच्यामुळे तुम्हाला चांगला फायदा झालेला हो, आहे. हो. ऑर्गॅनिक पद्धतीनं बाग येऊ शकते का चांगली? चांगली दिवशी. आणि त्याच्यामुळे आत्मविश्वास आला बरं. की डाळिंब शेती पहिला आम्हाला लय अवघड वाटायची. बरं बरं. कारण ते आम्ही रासायनिक वापरायचो. हा. त्याच्यामुळं कुजवा, डांबऱ्या, तेल्या, म्हणजे डोंबराचा खेळ काय संपत नव्हता. संपतच नव्हता. बरं बरं. पण आता काय एकदम माझी अशी सोपी शेती वाटायला लागली डाळिंब. एकदम सुपी. रोगमुक्त, बरं. टेन्शन नाही. पाऊस पडला की आम्हाला लगेच आम्ही जायचो, औषध आणायचो, फवारायचो. तसं नाही राहिलं आता. म्हणजे कायमची बिनधास्त. काळजीमध्ये, हा, सारखं पहिलं. काळजीमध्येच असायचं. चिंतेत. आता तसं नाही. हा. आता ह्या टेक्नॉलॉजीमुळे आम्ही एकदम रिलॅक्स आहे. रिलॅक्स. रोग बरं. येत नाही, माहिती आहे. बरं. तेवढ्या पुरतं तुम्ही तर लांब लांब फिरून येताय, हा. डाळिंबाकडे बघत नाही. नाही ना, ते हा? आहे. हा? जास्त एवढं लक्ष नसतंय. म्हणजे लक्ष असं नसतं. पहिलं जेवढं लक्ष देतो हा. तेवढं लक्ष आता नाही. आता कारण आता या जास्त लक्ष- टेक्नॉलॉजीमुळे बिनधास्त आहे. बिनधास्त आहे. हा. जास्त लक्ष द्यायची गरज नाही. गरज नाही. जी काय भूमीच्या टेक्नॉलॉजी खत आहेत, औषध आहेत, तुम्ही दिल्यानंतर ते सगळं मिळते ह्याला. हो. आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती नैसर्गिकरित्या पार पडत चालते. म्हणजे चालते. आपल्याला जास्त काय तर हस्तक्षेप करायची गरज नाही. गरजच नाही. जे काय घटक आहे ते मिळतात आणि ते स्टेज पूर्ण होतात. पूर्ण. जुन्या पद्धतीने शेतीत जुन्या पद्धतीने नॅचरल पद्धतीने. नॅचरल पद्धती. बरोबर. ही नॅचरल पद्धतीने शेती करत असताना आता बरेच शेतकरी म्हणतात की नैसर्गिक शेती करून उत्पन्न कधी वाढायचं, कसं वाढायचं, त्यानं वाढत असतंय का? असं तुम्हाला काय अनुभव आहे त्याचा? नाही सुरुवातीला पण सगळ्या शेतकऱ्यांचा हीच गैरसमज होता, माझा पण होता. हा हा. पण ही जेव्हापासून वापरायला लागलो मी, आता ही डाळिंबाच्या अगोदर द्राक्षाला पण वापरलं. द्राक्षावर पण अनुभव आहे. हा. बरं. आणि इतके द्राक्षाचं साईज हा. आणि द्राक्षाला तर डाळिंबापेक्षा जास्त फवारावं लागते. बरं. तिथं सुद्धा जास्त काय फवारतात. द्राक्षाला सुद्धा फवारणी नाही जास्त तुमच्या. जी भारी भारी औषध आहेत हा. आपले साध्या साध्या औषध हा. कारण ही जर जेवढं तुम्ही झाड बळकट करता म्हणजे हा. तेवढं तुम्ही जमिनीला ऑर्गॅनिक द्याचा बरोबर. तेवढं ती झाड निरोगी राहते. त्याच्यावर रोग येते. त्याच्यामुळं ही जी मानसिकता शेतकरी झाली, डाळिंब असू द्या, द्राक्ष असू द्या, हा. फवारल्याशिवाय येत नाही. हा हा. जास्त फवारणी केल्यावरच ही उत्पादन येते. बरं. तसं काय सुद्धा नाही. तुम्ही ऑर्गॅनिक जेवढं वापरसाल झाडाला, हा हा हा. भूमीच्या टेक्नॉलॉजी त्या माध्यमातून म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीनं वापरायचं म्हणलं तर भूमीच्या टेक्नॉलॉजी प्रोडक्ट शेतकऱ्यांनी वापरावे. बरं. त्याच्यापासून 100% रिझल्ट चांगला मिळतो. तुम्ही मागापासून भूमीच्या टेक्नॉलॉजीचं नाव घेताय, तुम्ही द्राक्षाला पण वापरला म्हणून द्राक्षाला तुम्हाला उत्पन्नामध्ये काय फरक पडला? 100% उत्पादनात तर वाढच. हा हा. पण खर्चामध्ये पण बचत. हा. आणि म्हणजे ताकदीवर जर काम केलं काम केलं, तर आपल्याला रोगाला भ्यायची गरज भ्यायची नाही. गरज साध्या नाही. औषधाला काम करतात. काम करता. बरोबर. आणि जर रोग आला आणि कधी कधी बघा तुम्ही ऐकलं असेल काय शेतकऱ्याचं, नाही ती फवारे केली पण रोग काय काय control केला? झाला नाही. म्हणजे कधी होतं झाड ताकद नसल्यानंतर ते झाड रिस्पॉन्स देत नाही औषधाला. बरोबर आहे. त्यामुळेच होत असणार ते. मग त्याच्यामुळे ताकदीवर जर काम केलं तर तुम्हाला फायदा किती आहे? तुमची क्वालिटी होणार आहे, उत्पादन वाढणार आहे, उत्पादन स्टोरेज वाढणार आहे आणि तुमचे फवारे पण कमी होणार, रोगराई कमी येणार आणि आहे. जेवढ्या फवारे कमी तेवढं झाड टेस्ट मध्ये कमी जाते. कमी जातं त्याच्यामुळे रोग कमी येतात. आणि झाड वर्षानुवर्ष टिकतं. हा, वरच्यावर. आता मला सांगा, ह्या झाडावर जर आपण केमिकल जास्त फवारलं असतं हा हा. तर ही साईज मिळाली नसती. कारण ही पानाची कार्यक्षमता कमी झाली. कमी जेवढं झालं. म्हणजे अशा झाड सुद्धा ट्रेस मध्ये गेला असं. गेला असतं. बरं. मग त्याला झाडाला आपण त्याच्या नैसर्गिक पद्धतीनं त्याला हा हा. सगळं होईल. जे मुख्य आहे त्याचं ते राहणार आणि त्याच्या स्वरूपातून त्याला मिळालं तर ते हेल्दी राहतं. बरोबर. आता तुम्ही तुम्हाला अनुभव पण आहे द्राक्षामधला, डाळिंबामधला पण ह्या वर्षी बघतोय. तर हे डाळिंब जर बघत असताना तुम्हाला ह्याच्यामध्ये विशेष काय बदल वाटतो? तुमचा अनुभव खूप मोठा डाळिंबाबद्दल. विशेष म्हणजे माझं ह्या वर्षी कसं झालं, खर्च कमी झाला, उत्पादनात तर वाढ आणि साईज पण वाढली. या वर्षी टेम्परेचर जास्त असून सुद्धा माझ्याकडनं एक चूक झाली तरी मी झालं.
म्हणजे तुम्ही ही प्लॉट दाखलेला नव्हता झाकलेला म्हणजे आम्ही काय बघतोय मग? पेपर पण ही लावला जी क्वालिटी आहे सर हा. ही न जाता आलेली आहे का झाकल्यासारखी क्वालिटी वाटते कुठं डाग नाही काय नाही काय हा? नाही आणि ह्याला जर अजून झाकलं असतं तर स्किन अजून वगैरे कुठं असं चट्टा वगैरे चट्टा बिट्टा काय नाही आता एखाद्या फळाला दिसतं हा पण पण एक ती फळ थोडं काय? दिसलंय एक फळ पाच दिसलंय दहा बाकीच्या फळाला कुठं दिसत नाही 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 आणि ती पण एकदम क्वालिटी त्याच्यावर सगळ्यावर चांगली आहे चांगली एकदम चकाकी म्हणजे हे झाकल्यासारखा प्लॉट कसा असतो त्या पद्धतीने दिसतोय दिसतो म्हणजे त्यातली जी ताकद आहे सनबर्निंग सुद्धा होत नाही हे नाही. वापरल्यानंतर त्याचा अर्थ तो आपल्याला समोर दिसतोय जेवढे प्रॉडक्ट जेवढे ग्रीन पॉवर जर तुम्ही प्रत्येक औषधात जर वापरलं तर सनबर्निंगला सुद्धा त्याचा बनव कारण पानाची साईज वाढते पानाची साईज वाढल्यामुळं सनबर्निंग प्रमाण पण कमी आहे. आता ह्याच्यामध्ये जर फळं बघायची एका झाडाला सगळी फळं किती असते 50, 60, 40 50च्या अवरेज आहे हा. 50 फळं एका झाडाला हो, आहे. अवरेज जास्त असतं कमी असतं कमी 50 आहे. आहे बरं आता साईज जर बघायचं म्हणलं तर ह्याची साईज किती असेल सर अर्धा किलोची साईज आहे की. हा, 500 200 पासून 500 पर्यंत साईज आहे बरं 200 पासून 500 पर्यंत साईज आता क्वालिटी बघायचं जवळून पण दाखवतो क्वालिटी सगळे खाली असे फाटे वाटले आता फाटा वाकल्यात पूर्ण बघा हे जमल्या टेकले पार हो. म्हणजे आतून पण तेवढाच माल आहे सर जर बघायचं म्हणलं तर खाली खूप माल चांगला आहे आणि आणि एकदम सगळं क्वालिटीचा आहे क्वालिटीचा माल. एकदम क्वालिटी भारी आहे क्वालिटीचा एक नादच करायचा नाही लस्टर बिस्टर वगैरे एकदम चांगला आहे हो का मी हे करतोय पावडर ह्याच्यावरती पुसतो तर ह्याची चमक वगैरे जर बघायचं म्हणलं तर डाळिंब एकदम एकदम क्वालिटीचं ह्याच्यापेक्षा क्वालिटी काय असावी एकदम खूप चांगल्या पद्धतीचं क्वालिटी आहे आणि सगळीकडे माल जवळजवळ एकसारखा एकसारखं प्लॉट आहे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात एकसारखा फुगलाय म्हणजे असं आहे का एकदम बारीक बारीक गोटायचा एखादाच मोठा फुगलाय असं नाही सगळीकडे एक समान कुठलं पण झाडाचं बघितलं ना सर हा. एकसारखा सगळा माल आहे. हो सगळीकडे बघतोय आपण तर क्वालिटी वगैरे चांगली आहे तर ही जी झाडं बघतोय आणि माल बघतोय तर ह्या वर्षी तुम्हाला दरवर्षी तुलनेत फुगवण आणि कलर शायनिंग कसं वाटतं माल फुगलेला आहे वजन सुद्धा मला चांगलं मिळणार आहे बरं आणि लेजिंग हायस्ट क्वालिटी वजन फळाचं किती असेल बागेमध्ये 600-700 पर्यंत आहे 600-700 ग्राम पर्यंत फळ आहे म्हणजे अजून फुगवण चालूच आहे तरी झाला बरं 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 त्या शेतकरी मित्रांना झाड खाली दाखवत बसेल. नाही झाड खाली वन टाइम सेटिंग आहे वन टाइम झाड खाली होणार वन टाइम सेटिंग झाली हा. म्हणजे सेटिंगला काय प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आला नाही. आपलं तुम्ही ते कधी धरली होती बाग ही 4 जानेवारीला धरली होती बरं आणि भूमीचार्य चकनाचे ब्लूम हा. म्हणून जे आहे हा हा ती मी 2 फवारे घेतले फ्लॉवरिंग म्हणजे Flowering stage ला? हा बरं. कळी निघण्यासाठी बरं बरं मॅजिक ब्लूम मॅजिक ब्लूम हा. आणि ग्रीन पॉवर ग्रीन पॉवर कॉम्बिनेशन मध्ये घेतलं. कॉम्बिनेशन मध्ये घेतली होती बरं तर इतकी जी कळी निघली हा. असे झाड लाल भडक झाले बरं आणि कळी जी सुरुवातीला निघली ती सेटिंग झाली म्हणजे मॅजिक ब्लूमचा फायदा झालाय तुम्हाला मॅजिक ब्लूम एक नंबर कळी काढायसाठी बरं आणि ग्रीन पॉवर तर मगापासून मी स्टोरेज पूर्ण हा झाडाचं पानाचं स्टोरेज वाढवतंय वाढवते आणि फवारणी सुद्धा कमी खर्चातली आहे. कमी खर्चात आणि ती काय पाण्यासारखं फवारलं तर त्याची काय किंमत नाही किंमत खूप कमी 550 फक्त हा, 2 लिटर एक कॅन आहे आणि आपण जर 20 लिटरचं कॅन आणलं तर काय 42-43 रुपयाला हो, कॅन आहे ते बरोबर त्याच्यामुळं जास्त फवारणी येत नाही आणि त्याचा फायदा एक होतोय हम्म. की पानाची आणि कसं आहे की साईज दिसायचं कारण पान आहे बरोबर आहे ना पानात जर क्लोरोफिल हा. अर्जन वाढलं काळुंकी हा. वाढली मोठं पान झालं हा. तर चमक वाढली हा. तर फळाकडे बघायची गरजच नाही ना आपल्याला त्याच्याकडे काय बघायचं जरा? हे महत्त्वाचं आहे. काय करणार आहे ती पान करणार आहे हो हो पान त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपण पानाला जर जपलो बरं तर ते ऑटोमॅटिक सगळं आता आपण आल्यापासून फळ पानं माती आणि मुळीमध्ये काय फरक पडला माती एकदम भुसभुशीत झाली एकदम भुसभुशीत. हा. हा, एकदम भुसभुशीत माती बरं. झाली बरोबर आणि असं गवत जर काढायला हा. लागलं मी आता हे ढगाळ वातावरण म्हणून बाग खुरपली नाही हा. पण अगोदर खुरपताना बायका असं हाताने काढत होतं खुरपाची गरज लागत नाही खुरपू लावायची गरज नाही एकदम भुसभुशीत हा, नुसतं गवत ओढलं की निघतंय बरं इतकं रान एवढी मऊ झाले हा, इतकं म्हणजे मऊ. ह्याचा अर्थ जे हवेशीर पोकळी म्हणतो आपण ते पोकळी चांगली निर्माण झालेली आणि पांढरी पोकळी झाल्यामुळे पांढरी मुळे तर भरपूर वाढली चालूच आहे हं. बरं मग तुम्हाला रासायनिक मधलं तुम्ही किती टक्के जोड घेता तरी आम्ही आता सुरुवातीपासून आता शेवटच्या टप्प्यात रासायनिक वापरलं बरं. झिरो बाऊल यायला लागल्यापासून हा हा झिरो बाऊल 30, हा. 0.50 हा हा
आणि पोटॅशियम किंवा कॅल्शियम बोरान Calcium, boron स्टेपला घातली तुम्ही थोडंफार घेतात हो, पण तेवढं. विशेष तुम्ही खताचा जास्त- मारा हा ना, डोसेस वगैरे असं काय फवारणी सुद्धा एकदम कमी. एकदम कमी. आपलं फंगे फायटर आहे ना, हा फंगे फायटरचं 8 ते 9 हात झाले माझे. तुमच्या त्याकडून फंगी फंगे फायटर फायटर किती प्रमाण घेता तुम्ही सुरुवातीला 2.5 घेतलं होतं हा आणि जशी साईज मोठी होत जाईल तसं 3 वापरायचं. 3 हा म्हणजे फवळ्या अवस्थेत कमी नाही कमी न घेतलं 2.5. बरं त्याचा फायदा त्याच्यामुळं काय कुठला रोग आला नाही, बरं झाडाला ट्रेस येत नाही त्यानं, बरं झाडाची प्रतिकार शक्ती वाढवते. हा हा त्याच्यामुळं कुठला रोग तर आलाच नाही. जास्त बाहेरचं तर केमिकल मी मग फवारलं त्याला रोग येऊच दिला नाही यूज दिलं. बरं म्हणजे महागड्या औषधाचा काय विषय राहिला नाही नाही. याच्यामध्ये बरं खर्च बी कमी झाला म्हणत खर्च होतो तर मला. एकदम कमी आहे. किती वाटतं तुम्हाला खर्च आता बाकीच्या पण बागा बघत असाल त्यांचा खर्च किती आहे तुमचा किती आहे काय वाटतं तुम्हाला आता माझं सगळं ही जवळजवळ 750 झाड आहे ती. बर. 750 झाडाला आपल्याच कंपनीचं तेवढं म्हणजे कंपनीचं 50,000 रुपये झाला असं. ते 2 मी डोस भरले याला 3-3 किलो हा, हा. आणि 50,000 किती रुपये 3 किलो डोस भरला हा सुरुवातीला 3 किलो हा पुन्हा सेटिंग दुसऱ्या वर्षाच्या झाडाला 3 किलो डोस भरलेला बरोबर. बरोबर तरी पण तुमचा 50-60 हजाराच्या आसपास 60 सगळं मिळून लेबर बिबर धरून लाख रुपये माझा खर्च झाला नाही तर सांगाय गेलं 700 झाडामध्ये काय बोलताय हा. लोक म्हणतात 1.5 लाख करावा 2 लाख आणि करावा त्याच्यात कसं 2.5 लाख करावा ह्या वर्षी वातावरण पण चांगलं होतं. चांगलं बी होतं हा. चांगलं. म्हणजे त्याच्यामुळं- गेल्या वर्षी जास्त पाऊस होता पाऊस त्या होता. वर्षी त्या तुलनेत कमी पाऊस हा, आहे. त्याच्यामुळं आज 31 जुलै आहे. हम्म. बरोबर तुमच्या ह्या झाडाला किती दिवस झाले धरून आता उद्या 4 तारखेला 7 महिने 7 महिने म्हणजे ही प्लॉट द्यायला आले यायला जा. ऑलरेडी व्यापारी वगैरे व्यापारी अजून आले नाहीत, बरं म्हणजे सांगित नाही, बोलवलं नाही कोणाला. बरं आता तुम्ही देणार आहेत प्लॉट हा, देणार. हळूहळू सगळ्यांना सांगणार आहेत की बाबा हा. प्लॉट बघण्यासाठी बोलवणार आहेत कारण बरं. 7 महिन्यानंतर प्लॉट देणार हे आधीच ठरवलं होतं. बरं बरं म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगली क्वालिटी आणि साईज असल्यामुळे रेट पण चांगलंच मिळणार आहे. अपेक्षा चांगलं- चांगलीच आहे. चांगलंच 100 मिळणार. 100 प्लस पण मिळणार. 100 प्लस मिळणार मिळणार. 100%. हा. बरं बरं म्हणजे क्वालिटी जेव्हा तुम्ही 100 हा, प्लस 100 रेट plus घेणार घेणार. ओके म्हणजे आता सध्या रेट कमी असताना सुद्धा तुम्हाला चांगल्या रेट मिळण्याची अपेक्षा आहे क्वालिटी बघून क्वालिटी चालेल कारण सगळा साईज मोठी असल्यामुळं हा हा तेवढा रेट पळत देणार. साईज असल्यामुळे साईज बरोबर पण फिरत फिरत आलोय बरं का म्हणजे एकच झाड दाखवतात खाली म्हणजे आपलं झाड जर आता आपण वर केलं फांद्या तर फांद्याला असं लाग बघतोय आपण ते खूप खतरनाक आहे सर म्हणजे युनिक साईज आहे एकदम साईज जबरदस्त दिसते आणि क्वालिटीचं बघायचा विषय नाही आता हातात धरतोय मी फळ तर एकदम हातात बसतच नाहीत फळ आणि सगळी सारखी फळ आणि फळ कमी नाहीत असं वरून वाटतं पण फळ एकदम गच्च आहेत आता जर उचलायचं म्हणलं तर खाली सगळे फळं आहे. आतून माल आहे सगळा पूर्ण आतून माल आणि क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त आहे याची पानाची काळुंकी बघा बघा ही पानाची काळुंकी वगैरे एवढी चमकदार आहे एवढं स्टोरेज आहे पानामध्ये खूप छान पद्धतीनं पानं सुद्धा डेव्हलप झालेले आहे ठीक आहे. ही पानाची साईज पण भरपूर वाढलेली आहे. इकडं ना हो ही झाड पूर्ण खाली वाकले टेकलेत ना सर वजन टेकलं. वजा यायला भरपूर हा सर ही क्वालिटी बघा ना क्वालिटी सर ही क्वालिटी बघायचं म्हणलं काय क्वालिटी आहे सर ही 15 दिवस झाले हा? बरं का सर. सफरचंद सारखी क्वालिटी आहे हा? किती मस्त आहे क्वालिटी काय? 15 दिवस झाले चिरचिर दररोज येते पाऊस हा. येतो. अहो ही क्वालिटी म्हणजे अहो इथं घडच आहे डायरेक्ट गुच्छामध्ये हा? गुच्छामध्ये आणि ह्याची फळाची साईज बी एकदम डॉलर साईज आहे डॉलर. हे तुमच्या मागचं झाड बघा. बघा ही झाड हो. बघा कुठलं पण बघा. म्हणजे उचल गेलं की लक्षात आपण येते. बघू शकतो सर. हा. हा. सगळे झाडं दाखवू शकतो आपण कारण वरनं जवळजवळ मी ह्याला 4 ते 5 स्प्रे घेतला असते ना. प्रमाण किती घेता 2 ते 2.5 मिली 2 ते सुरुवातीला. सुरुवातीला आणि आता आता 3 न मारलं. 3 न मारता किंवा 4 न पण घेऊ शकता ते 4 नाही 5 पर्यंत चालतंय ती. पण आपल्याला 3 रिझल्ट कंटिन्यू मारल्यामुळे 3 रिझल्ट म्हणजे येत तुम्हाला होता ना. प्रमाण पण कमी जास्त घेत नाही तुम्ही. घेत नाही. कारण कमी प्रमाणात सुद्धा रिझल्ट चांगले ओके आणि आपल्या निमेटोड साठी आपलं ते निमेटो पेशल आहे. निमेटोड पेशल Nematode त्याचा काय patient. फायदा ती एकरी अर्धा लिटर. एकरी अर्धा लिटर. एकरी अर्धा लिटर हम्म. आणि 3 वेळेस सोडले आता पण 3 वेळेस. बरं म्हणजे 1-2 महिन्याला तुम्ही चालूच आहे तुमचं 2 महिन्याला 2.5 महिन्याला सोडतोय. एकदा सोडताय हो. सुरुवातीला एकदा सोडलं, बरं सेटिंग झाल्यानंतर एकदा सोडलं बरं आणि कलर यायला लागला होता हा हा त्या टायमाला एकदा. बरं. मग निमेटोडचा फायदा झाला का निमेटोड पेशलचा त्याचाच फायदा ना. साईज व्हायचं म्हणजे मुळी बरं. एकदम क्लिअर असली. म्हणजे निमेटोड जर गायब झाला हा, मग रोग आला नाही ते निमेटोड आपली मुळे हो. चालू असल्यामुळे. सगळ्यात आधी निमेटोड जर आला तर अन्नद्रव्य किती पण टाका उचलणार नाही आणि आपला खर्च फक्त असते हा. वाढते फक्त निमेटोड सगळं खाऊन घेतं गाठी तयार कर आणि वर काहीच देत नाही झाडाला
त्या निमेटोडच खाली नसल्यामुळं पांढरीमुळे चालत असल्यामुळं असल्या प्रतिकूल वातावरण सुद्धा मी अजून ह्याला स्प्रे आपलं पंगी फायटर तेवढं फवारले, नाहीतर रासायनिक ह्याला स्प्रे अजून मारलेला नाही. सर तुमचं एवढा माल माहिती असून मी काढी कशी आहे. काडी एकदम स्टोर आहे. हे जे कलर आहे काडीचा एकदम चमकतोय, एकदम चंदरी कलर आहे एकदम स्टोरेज आहे याच्यामध्ये, हे तेच सांगतोय. तर सर तुम्ही म्हणत होते ते सर वेळेवर फवारणी घेत नाहीत, लक्ष देत नाहीत, तरी पण एवढा सुंदर बाग आहे. एवढा सुंदर आहे. बरोबर. त्याचं तुम्हाला रहस्य काय वाटतंय सर? त्याच्यावर रहस्य एकच आहे, खालून जेवढं ताकद वाढली झाडाची तेवढं ती रोगाला कुठल्याच बळी पडत म्हणजे शेती आरामशी करू शकता. आराम. आता हे तुमचे चिरंजीव आहे. सर तुमचं नाव काय? संदीप मेत्रे, बरोबर. राहणार करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. सर म्हणजे तुम्ही यांचे चिरंजीव आहे सरांचे. तर तुम्ही ही प्लॉट मध्ये डाळिंब काढून दाखवले, फोडून पण दाखवले. तर सर आपण क्लोज मध्ये बघू शकतो. तर हे डाळिंब फोडून दाखवले. तर ह्याची क्वालिटी जर बघायचं म्हणलं तर दाणे आणि दाण्याची क्वालिटी तर एकदम खतरनाक दिसते, एकदम खतरनाक. नुसतं चमचम चमकत आहे मोत्यासारखं. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून क्वालिटी काय असावी. आणि साईज बघा, ही एकच डाळिंब फोडलंय तर आतमध्ये एवढं भरलेलं आहे डाळिंब पूर्ण. तर याची साईज, आतली क्वालिटी. सर तुम्ही खाल्लं का कधी डाळिंब? आता पहिल्यांदाच आता तोडले डाळी. बरं, घरचं असून अजून खाल्लेलं नाही. बरं, खाऊन बघा बरं कसं लागतंय बघा. आता हे जी साईज घ्या बघा, अंगठा आणि मधलं बोट असं धरून मी 5 तुमचा हात लय मोठा आहे सर, तरी पण एवढं शिल्लक. बरं, किती ग्रामचं सर फळ असेल? साधारण 500 ग्रॅमचं. 500 ग्रामचं बरं असेल. बरं, म्हणजे वजनदार फळ आहे. आणि क्वालिटी एक नंबर, एकदम चमकदार आहे. काय विषय नाही बघायचा. तर सर तुम्ही खाल्लं का? कसं लागतंय? एक नंबर. गोडी पण भरपूर आली आता. बरं, गोडी पण आली आहे हो, चांगली. गोडी पण आली. बरोबर सर, तुम्ही पण खाऊन बघा. तर ह्याची दाण्याची चमक वगैरे क्वालिटी एकदम छान आहे. दाणे पण मोठे. सर असे गोडे कधी बघितले नाही मी. कधीच मी मार्केटमध्ये कधी चुकून डाळिंब जर घेतलं, असे गोडे कधीच नाही. आणि किती पण खाव खा वाटणार. ऑर्गॅनिक असल्यामुळे ती खा वाटते. गोडी वाढते. आरोग्याला आठवड्यात एकदा फवारणी करतो फक्त. आणि फवारणी बरं. फवारणी फक्त हेच करतो. हेच करतात फवारणी. किती तुम्हाला पण पाऊस असला काय असते तरी हा. आठवड्यात एकदाच फवारणी झाली. काय जरी तुम्हाला झालं, असं वाटत नाही का लय पाऊस आला पळा नाही नाही, असं काही घाबरत नाही नाही, तुम्ही? काय नाही, काय नाही. भीती गेली पूर्ण. मालाकडे बघून असं वाटतंय की फवारवले लागत नाही. तुमच्या मित्राची बाग असलेल्या तुमची बाग बघून काय फरक वाटतंय? आपली बाग बघून कलर, साईज हा. आणि झाडाची प्रतिकार शक्ती बरोबर. किती जबरदस्त आहे आपल्या बागेची. या की इकडे हे झाड बघतोय सर, काय मार आहे हा? काय नाद करायचा नाही, हातात बसले का? साईज नाही ते खालचा फटावलं पलीकडचं नाही. क्वालिटी आणि साईजच्या बाबतीत काय नाद करायचा नाही. एवढी खास क्वालिटी सरने फळ तोडलं. काय सर फळ म्हणजे केवढा आहे बघा सर, झूम करून दाखवा. 600 ग्रॅम भरतंय बघा. हे 600 ग्राम फळ आहे ना. बरं, काय खाऊ घातलं सर हिला? त्याला जे पाहिजे तीच दिलंय. मिळाले ते जे पाहिजे पण खर्च बी केला ना. बरं सर, मला हे म्हणायचंय सर, इकडे या ना. मला हे म्हणायचंय, बरेच शेतकरी म्हणतात 2 लाख 2.5 लाख 3 लाख खर्च केला म्हणजे लय भारी शेती होती, असं काय नाही आहे नाही, नाही. तेवढा म्हणजे शेतकऱ्यांचं कसं झालंय, त्यांना तेवढा अजून आत्मविश्वास वाढलेला नाही. बरं बरं, म्हणजे मार्गदर्शन पण होत नाही व्यवस्थित. व्यवस्थित मार्गदर्शन होत नाही. बरं, झाडाला जास्त लागत नाही, त्याला पाहिजे तेवढं दिलं हा, तर बाकीचं काय तर देत बाकी- बसायची काय गरज नाही. गरज नाही. बरं, उलट बाकीचं अनावश्यक देऊन देण्यामुळे weakness येते. त्याच्यावर टेस्ट पण येते. हा, हा. रासायनिक तुम्ही जेवढं द्याचा ती कसं आहे, रासायनिक काय जरी झालं तर रासायनिक मुळ्यावर त्याचा परिणाम होतो, निमेटोड वाढतो. जसं आपण मेडिकलची गोळे आपल्याला लागली तरच घेतली, कारण आपल्याला रोज घ्यायचे मला चाललं का? चालेल. नाही, इंजेक्शन रोज घ्यायचं मला चाललं का? त्याच्यावर जगू शकतो का आपण? नाही जगू शकणार. तसं ह्याला जे द्यायचंय, जे ओरिजिनल त्याचं खाद्य आहे, त्याला जे आवडतं आणि त्याला जे मानतं तेच दिलं पाहिजे नैसर्गिक. मग ते आपण देतोय आणि त्यामुळे हे चित्र आपल्याला बघायला भेटतंय. ठीक आहे, समोरच आपण बघायला हे वाटायचं काय कारण नाही, आपण सगळं चित्र समोर स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे काय म्हणजे स्पष्ट झालेलं आहे किंवा भूमीच्या टेक्नॉलॉजीमुळे आपण काय क्वालिटी उत्पादन काढू शकतो. साईज वगैरे तुमचा हात एवढा मोठा असून सुद्धा ही फळं बसू शकत नाही ह्याच्यामध्ये, एवढं मोठी फळं झालेली. तर खूप छान पद्धतीने सर तुम्ही सगळं मार्गदर्शन करता, एकदम अशीच क्वालिटी सगळ्या बाग आहेत. तर तुमचं मोबाईल नंबर नाव सांगा. माझं नाव चंद्रकांत कोंडेबा सुरवसे. मोबाईल नंबर 9960
हा. 62 43 55. म्हणजे शेतकरी तुमच्याकडे मार्गदर्शन घेऊ शकतात, तुमच्याकडे बाग देऊ शकतात मार्गदर्शनासाठी. बरोबर सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ह्या भागामध्ये सुरुवात केली होती भूमिचार टेक्नॉलॉजी. तुमच्यामुळं बरेच शेतकरी आता वापरतात. तुमची बाग बघून म्हणा, तुमचा अनुभव बघून म्हणा, तुम्हाला पण अनुभव खूप छान आहे याच्यामध्ये. तर तुमचं नाव आणि नंबर सांगा. भूमिचार्जर टेक्नॉलॉजी प्रोडक्ट माझ्याकडे सगळे उपलब्ध आहेत. करकम मध्ये आहे. करकम मध्ये आहे. बरं. माझा नंबर 80 55 14 16 16. हरिप्रसाद शॉपी म्हणून माझे दुकानाचं नाव आहे. सर, एकच लाईन तुम्ही काय सांगू शकाल शेतकऱ्यांना? प्रत्येक शेतकऱ्यानं ऑर्गॅनिककडे वळलं पाहिजे. हा. आणि कुठं ना कुठं सगळ्याच कंपनी बोगस नाही त्या, बरं बरं. चांगल्या कंपनी आहेत. म्हणजे तर प्लॉटवर मी- आलं पाहिजे, आलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, चर्चा केली आणि पाहिजे, चांगल्या बघितलं प्रगतशील पाहिजे. शेतकऱ्यासोबत आणि गेलं पाहिजे. चांगल्या डॉक्टरचा असू दे. आता डॉक्टर आम्ही आज हे मास्तर जे आहेत चांगल्या मास्टरचा सल्ला मिळाला पाहिजे. मिळाला पाहिजे. योग्य ते सल्ला जरी मिळाला हम्म. तर उत्पादन ही डाळिंब शेतीत इतकी सोपी आहे हा, हा. तसं विचार केला तर. बरोबर. नाहीतर आणि खूप पैसे शेती. खूप खूप पैसे शेती. म्हणजे हा. शेतकरी जे म्हणतोय की शेती परवडत नाही, एक जर चुकून सापडला तर आपल्या अपेक्षा धरलेल्या पेक्षा जादा. जादा. म्हणजे ह्याच्यामध्ये असं घडतंय. लोकांचे अंदाज कसे चुकतात, एवढं धरलं त्याच्यापेक्षा कमीच होते दरवर्षी, हा. आणि खर्च वाढतच जातो. वाढत जातो. आणि रोगाचं तर काय नावच घ्यायची, कारण रोग आहेच, पण ह्याच्यामध्ये रोगराई दिसत नाही, खर्च एकदम कमी होतो. चौकुंड फिरवून दाखवतो. याला कुठे डांबऱ्या नाही, थ्रिप्स नाही, काय नाही. कसलाच डाग नाही. क्वालिटी वगैरे हा. एकदम साईज एकदम छान. ते बघितलं ना आपण क्वालिटी आतमध्ये सरांच्या कुठं जरी असं फिरून बघितलं हम्म. तरी साईज तुम्हाला एक नंबर दिसणार, जम्बो साईज आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, आपण विचार टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर आणि आपलं चांगलं तज्ञांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर, सोबत आल्यानंतर, तर जेवढं आपण धरलं त्यापेक्षा कधी पण जास्त होणार. जास्त होणार. कमी नाही, पण जास्त होणार. जादा. हे ह्याच्यातून सल्ला आपण- महत्वाचा आहे. सल्ला महत्वाचा, सल्ला योग्य महत्वाचा. सल्ला महत्वाचा. बरं, धन्यवाद सर, खूप छान माहिती दिल्याबद्दल.